विकासाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सुधीरदादांना विजयी करा. सिद्धार्थ गाडगीळ. गेल्या 10 वर्षात सांगली शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विकासाची एक परंपरा निर्माण झाली आहे. स्थायी स्वरूपाची ती विकास परंपरा कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनाच मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, असे आवाहन आमदार गाडगीळ यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांनी केले. गावभागातील सांबारे रस्त्यावर आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. संतोष चिवटे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सिद्धार्थ गाडगीळ म्हणाले, गेल्या 10 वर्षात दादांनी मतदारसंघात रस्ते, पूल, गटारी, मंदिरांचे सभामंडप, जीर्णोद्धार अशी असंख्य कामे केली आहेत. शिवाय शेकडो नागरिकांची व्यक्तिगत कामे केली आहेत. तसेच रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. सांगलीत हनुमान नगरात सुसज्ज नाट्यगृह आता उभे राहणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या नाट्यगृहाची उभारणी याचबरोबर मतदारसंघातील अन्य विकास कामे यांची गती कायम ठेवण्यासाठी सुधीरदादा गाडगीळ हेच पुन्हा एकदा विधानसभेत निवडून जाणे आवश्यक आहे. गावभागातून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. महावीर कर्वे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला पुढील वर्षी 100 वर्ष होत आहेत. गाडगीळ कुटुंबियांनी संघाला नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवून या खेपेस आपल्याला सुधीरदादांना गावभागातूनच नव्हे तर सर्व मतदारसंघातच जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचे आहे. यावेळी राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या भार्गवी सटाले हिचा सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी प्रचार बैठकीचे सूत्रसंचालन केले. यावेळी बाळासाहेब बेलवलकर, दीपक कर्वे, अवधूत सांबारे, चिंतामणी सांबारे, गजानन वैद्य, अशोक माने आदी उपस्थित होते.